My screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आज आपलं कोग्नोसीचं प्रॅक्टिकल आहे. आपण कोग्नोसीच्या प्रॅक्टिकल मध्ये काय घेणार आहोत त्याचं आपण डिस्कशन करूया. सिलेबस कॉपी काय आहे प्रॅक्टिकलची, किंवा आपण काय काय कोणते कोणते ड्रग स्टडी करणार आहोत हे आपण स्टडी करूयात. इथं पिक्चर मध्ये दिसतंय की मायक्रोस्कोप हँडल करतायत, किंवा जे केमिकल टेस्ट आहेत त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. हा पण मायक्रोस्कोप पण आपण बघितलेला आहे सगळ्यांनी, की कसा असतो मायक्रोस्कोप. देन स्कोप मध्ये काय काय येतं प्रॅक्टिकल, कोग्नोसीच्या प्रॅक्टिकल मध्ये. दिस कोर्स इज डिझाइनड टू ट्रेन द स्टुडंट इन फिजिकल आयडेंटिफिकेशन, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, physical and chemical characteristics, and evaluation of a commonly used herbal drugs. ह्याच्यात काय सांगितले, हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर स्टुडंटला काय काय अंडरस्टँड होईल, तर फिजिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तर आपण हाताने जे टेस्ट करतो, किंवा एखाद्या ड्रगचं अमॉर्फस आहे किंवा की क्रिस्टलाइन आहे, हे जे कॅरेक्टर आपण चेक करतो की बाय फिजिकल टच, किंवा जे हाताने आपण चेक करतो, किंवा टच केल्यानंतर आपल्याला फील होतं की हे अमॉर्फस आहे किंवा क्रिस्टलाइन नेचर आहे ह्या ड्रगचं, ते म्हणजे काय, तर फिजिकल आयडेंटिफिकेशन. देन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर कलर, ऑर्डर अँड टेस्ट. आपण मॉर्फोलॉजी मध्ये कलर, ऑर्डर अँड टेस्ट, मग हे येतात मॉर्फोलॉजी मध्ये कॅरेक्टर. मग ह्या कॅरेक्टर्सचा आपण स्टडी करायचा. देन फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टर्स. फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टर्स काय आहेत त्या ड्रगचे ते बघायचे. आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन करायचं, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं किंवा काय, कोणत्या ग्रुपमध्ये ते ड्रग येतं. ऑफ अ कॉमन हर्बल ड्रग म्हणजे काय माहितीये, थेअरीमध्ये झालं असेल कोग्नोसीच्या. हर्बल ड्रग्स. प्लीज रिस्पॉन्ड. व्हॉट इज हर्बल ड्रग? एक्झाम्पल वगैरे देऊ शकता का कोण हर्बल ड्रगचं? सांगा, हर्बल ड्रग म्हणजे काय? केमिकल फ्री ड्रग्स. हा, जे आपण विंका वगैरे असं जे म्हणतो, किंवा जे टर्मरिक वगैरे आहेत त्या ड्रगचे आपण म्हणतो की हर्बल ड्रग. देन जे केमिकल विदाउट केमिकल्स जे ड्रग आहेत, किंवा जे ज्याचं कल्टिवेशन होतं डायरेक्टली इन क्रॉप, किंवा जे कल्टिवेट केले जातात त्या ड्रगला हर्बल ड्रग म्हणतात. देन कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? दिस कोर्स विल प्रोव्हाइड हँड ऑन एक्सपिरियन्स टू द स्टुडंट. कशाचा एक्सपिरियन्स देतं किंवा काय तो स्टुडंटला अंडरस्टँड करता हा कोर्स, तर आयडेंटिफिकेशन ऑफ अ क्रूड ड्रग बेस्ड ऑन द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे मॉर्फोलॉजी म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की कलर, ऑर्डर, टेस्ट हे कॅरेक्टर मॉर्फोलॉजी मध्ये येतात. मग त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं हे तुम्हाला कळून येतं, किंवा तुम्हाला समजतं हे प्रॅक्टिकल केल्यानंतर. देन व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स, anatomical characteristics of herbal drug studied through transverse section. म्हणजे जे ट्रान्सफर सेक्शन म्हणजे काय, तर आपण TS म्हणतो शॉर्ट फॉर्म. मग एखाद्या ड्रगचा TS घ्यायचा आणि त्याचे जे अनाटॉमिकल कॅरेक्टर आहेत, अनाटॉमी म्हणजे काय, तर ते अनाटॉमी म्हणजे काय सांगू शकता का कोण? अनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे तुम्हाला शिकवलं. मग तर Yes, ma'am. काय
अनाटॉमी Wrong. म्हणजे Structure of study of structure of the body. Hello, ma'am. हा बोला. Study of structure of body and physical relationship between body system. हा मग ते अनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये झालं. म्हणजे तर आपल्याला इथं अनाटॉमी म्हणजे काय बघायची, तर एखाद्या ड्रगचं स्ट्रक्चर कसं आहे त्याचं त्या ड्रगचं आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं तर त्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये कोणते पार्ट्स आहेत, झायलेम फ्लोएम आपण जे म्हणतो प्लांट्स मध्ये असतात, मग ते कुठं आहेत ते आयडेंटिफिकेशन करायचं. किंवा अजून जे काही कॅरेक्टर आहेत, क्रिस्टल्स असतील, कोणते क्रिस्टल्स असतील किंवा झायलेम फ्लोएम जे कुठं आहेत, अजून काही फायबर्स वगैरे असतील, तर ते मायक्रोस्कोपिकल स्टडी मध्ये आपण जे अनाटॉमी बघतो किंवा जे स्ट्रक्चर बघतो तर ते आपल्याला बघायचे किंवा ते आयडेंटिफाय करता येतं आपल्याला ह्या कोर्समध्ये. देन थर्ड मध्ये काय आहे तर फिजिकल अँड केमिकल टेस्ट टू इव्हॅल्युएट द क्रूड ड्रग. क्रूड ड्रग म्हणजे काय, तर जो मेन ड्रग आहे आपल्याला किंवा ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे ते म्हणजे क्रूड ड्रग. मग फिजिकल आणि केमिकल टेस्ट त्याच्या इव्हॅल्युएट करायचे किंवा फिजिकल आणि केमिकल टेस्ट आपल्याला परफॉर्म करायचे आहेत पर्टिक्युलर ड्रगच्या. देन नेक्स्ट कोर्स ऑब्जेक्टिव्ह. कोर्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येतं तर आपण हा कोर्स पूर्ण केल्यानंतर म्हणजे फार्मास्युटिकल कोग्नोसी फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला काय मिळतं किंवा काय आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर अपॉन कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स the student will able to understand, student will able to identify the given crude drug based on the morphological characteristics. Morphological characteristics वरून आपल्याला क्रूड ड्रग जो आहे किंवा जो काही आपल्याला ड्रग दिला आहे तो आयडेंटिफाय करता येतो. देन टेक अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ अ गिवन क्रूड ड्रग. जे आपल्याला ड्रग दिला आहे किंवा जे आपल्याला ड्रग दिला आहे त्याचं ट्रान्सफर सेक्शन घेता येतं. ट्रान्सफर सेक्शन तुम्ही घेतलेत का 12वीत किंवा तुम्ही? Yes, ma'am. घेतले. हा मग ते घेता येतात तुम्हाला. देन describe the anatomical characteristics of the given crude drug under the microscopical condition. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की मायक्रोस्कोप अंडर जे आपल्याला काही स्ट्रक्चर दिसतं तर त्याला अनाटॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. त्यामध्ये झायलेम फ्लोएम आणि अजून काही जे प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा प्लांटचे जे फायबर्स असतील ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. मग ते आयडेंटिफिकेशन होतं आपल्याला. देन carried out the physical and chemical test to evaluate the given crude drug. आपल्याला जो क्रूड ड्रग दिला आहे किंवा आपल्याकडे जो क्रूड ड्रग आहे त्याचं नाव आपल्याला माहित नाहीये की त्याला हेच म्हणायचं किंवा एखादं तुम्हाला केमिकल टेस्ट कशाच्या सांगितलं त्यांनी. आता हे बेन्झोइन आहे, मग हा बेन्झोइन आपल्याला माहित नाही की कसा दिसतो किंवा त्याला बघितल्यानंतर आपल्याला कळत नाही की बेन्झोइन म्हणजे काय, हे बेन्झोइनच आहे. मग आपल्याला जे काही फिजिकल टेस्ट असतील किंवा केमिकल टेस्ट असतील, केमिकल टेस्ट वरून आपल्याला समजतं की केमिकल टेस्ट आपण परफॉर्म करायचे आणि त्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट मिळतो की आपल्याला कळतं ह्यामध्ये बेन्झोइन आहे. एखादी पावडर तुम्हाला दिली आणि ती बेन्झोइनची असेल किंवा अजून कोणत्या तरी ह्याची असेल, केमिकलची असेल, कॅस्टर ऑइल किंवा ट्रॅगाकान, अगार आणि ट्रॅगाकांत आणि अगारची अशी तुम्हाला पावडर दिली, त्यामधले एक दिलं ट्रॅगाकानची पावडर दिली, तर तुम्हाला माहित नाहीये की त्या ड्रग मध्ये किंवा त्या पावडर मध्ये काय आहे. मग तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार किंवा कसं ओळखणार, तर ह्या ज्या केमिकल टेस्ट आहेत ह्या केमिकल टेस्ट तुम्ही परफॉर्म करणार. केमिकल टेस्टचा फॉर्म्युला म्हणजे त्यात काय टाकायचं किंवा कोणते केमिकल्स ऍड करायचे हे तुम्हाला दिलं जाईल. मग त्यानुसार तुम्ही केमिकल टेस्ट परफॉर्म करायचा आणि तुम्ही फायनल रिझल्ट सांगायचा की ह्या ड्रग मध्ये किंवा हा जो तुम्ही ड्रग दिला आहे तो ट्रॅगाकांत आहे किंवा तो अगार आहे. अशा प्रकारे तुम्ही केमिकल टेस्ट पण केल्या असतील. मला वाटतं की
12वी मध्ये केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल मध्ये केमिकल टेस्ट परफॉर्म केलात का तुम्ही? हो मॅम. हो मॅम. येस हा मॅम. हा मग त्या ज्या केमिकल टेस्ट तुम्ही परफॉर्म केला तशाच प्रकारे आपल्याला इथं पण करायचे, पण त्या आपल्याला ड्रग साठी करायचे. मग हे आपलं झालं कोर्स ऑब्जेक्टिव्ह किंवा आपल्या फार्माकोग्नोसिसच्या प्रॅक्टिकलचं स्कोप काय आहे, त्याचं कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा आणि त्याचे कोर्स आउटकम काय आहेत. आउटकम म्हणजे काय, तर तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर किंवा जे प्रॅक्टिकल्स तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला काय काय येईल करता, तर हे 4 पॉइंट्स आहेत. हे पॉइंट्स तुम्हाला करता येतील किंवा तुम्हाला माहित होतील की ह्या पॉइंट्स मध्ये काय येतं किंवा कसं करायचं. देन आता आपले प्रॅक्टिकल स्टार्ट होतात. मग प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय काय आहे, तर मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ द फॉलोइंग ड्रग. मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, तर जे काही स्ट्रक्चरल आयडेंटिफिकेशन आहे किंवा कलर ऑर्डर टेस्ट मी तुम्हाला सांगितली, तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. मग एक एक ड्रग मी तुम्हाला वाचून दाखवते. ह्या ड्रगचं आपल्याला सगळे मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन किंवा जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. मग ड्रगचे नाव मी इंग्लिश करते. इस्परगुला, देन सेन्ना, देन कोरिएंडर, फनेल, कार्डामोम, देन जिंजर, नटमग, ब्लॅक पेपर, सिनॅमन, क्लो, इपिड्रा, राउल्फिया, गोखरू, पूर्णवर्णा, देन सिंकोना अँड अगार. हे जे मी आता तुम्हाला इंग्लिश केले किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसत आहेत, त्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्ट करायची, मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन टेस्ट करायची. हे केल्यानंतर आपल्याला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स समजतं आणि त्यावरून आपण ओळखू शकतो की हा ड्रग सेनाचा आहे किंवा हे कोरिएंडर आहे. हे जे वन बाय वन आपण प्रॅक्टिकल्स बघणार आहोत, हे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला होतील प्रॅक्टिकल्स. मी वन बाय वन तुम्हाला सांगत जाईन की प्रॅक्टिकल्स असतील किंवा प्रॅक्टिकल होतील आपले. देन सेकंड मध्ये काय आहे, तर ग्रॉस अॅनाटॉमिकल स्टडी. ग्रॉस अॅनाटॉमिकल स्टडी म्हणजे काय, तर ट्रान्सफर सेक्शन. ट्रान्सफर सेक्शन आपल्याला बेसिक आयडिया आहे की ट्रान्सफर सेक्शन कसं घ्यायचं किंवा काय असतं ट्रान्सफर सेक्शन मध्ये. मग ते आपण ऍक्च्युअली परफॉर्म करणार आहोत. तुम्ही जर ऑफलाईन असता किंवा ऑफलाईन असते प्रॅक्टिकल्स, तर तुम्हाला अजून इंटरेस्ट आला असता किंवा तुम्हाला ऍक्च्युअल कळलं असतं की आपण काय करतोय किंवा कसं करतोय. पण आता सिच्युएशन मुळे तर आपल्याला काही ऑफलाईन घेता येणार नाही. पण मी ट्राय करेन की तुम्हाला अजून चांगलं कसं घेता येतील किंवा तुमच्याकडून पण सजेशन येऊ द्या की मॅडम असं पाहिजे किंवा असं केलं तर बेटर होईल. देन मी सांगते तुम्हाला ट्रान्सफर सेक्शन ऑफ द फॉलोइंग ड्रग. मग ह्याच्यामध्ये काय घ्यायचंय आपल्याला, अजवाईन, देन धतुरा, सिनॅमन, सिंकोना, कोरिएंडर, अश्वगंधा, लिकोराइस, क्लो, देन कुरकुमा, नक्सोमिका आणि वसाका. हे जे ड्रग मी आता सांगितले किंवा इंग्लिश केले, ह्या ड्रगचं आपल्याला ट्रान्सफर सेक्शन घ्यायचंय आणि त्या ड्रग अंदर काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपल्याला बघायचे. देन थर्ड पॉइंट आहे किंवा थर्ड प्रॅक्टिकल आपला आहे. हे जे मी पहिलं दुसरं म्हणते हे मेन हेडिंग अंडर आहेत, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फॉलोइंग ड्रग. म्हणजे ह्या ड्रगचे फक्त आपल्याला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सच बघायचे. आणि सेकंड जे मी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये काय आहे, तर ट्रान्सफर सेक्शन. ह्या जे ड्रग आहेत किंवा हे ड्रग आहेत हिचं फक्त आपल्याला ट्रान्सफर सेक्शन बघायचे आणि ट्रान्सफर सेक्शन विथ त्याचे जे स्टडी आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आहेत ते आपण बघणार आहोत ह्याचं. आणि देन फिजिकल अँड केमिकल टेस्ट फॉर इव्हॅल्युएशन ऑफ एनी 5 ऑफ द ड्रग ऑफ द फॉलोइंग ड्रग. ह्याच्यात काय आहे, फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला आता म्हणलं की केमिकल टेस्ट वरून आपण केमिकल टेस्ट परफॉर्म करतो, त्यावरून आपल्याला ड्रग आयडेंटिफाय करायचं किंवा ड्रग ओळखायचा आहे तो कोणता ड्रग आहे.
मग व्हेरियस केमिकल टेस्ट असतात आपल्याला परफॉर्म करण्यासाठी. मग त्या वापरून आपण कॅटेगरी ठरवतो की ऍसाफॉइटिडा कोणत्या ह्याच्यामध्ये येतं किंवा बेन्झोइन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं. मग आपल्याला वन बाय वन बघूयात. ऍसाफॉइटिडा, बेन्झीन, पेल कॅटेचू, ब्लॅक कॅटेचू, देन कॅस्टर ऑइल, अकॅशिया, ट्रेगाकान, अगार गम अँड जिलॅटिन. हे जे मी आता इंग्लिश केले, ह्या ड्रगचा आपल्याला केमिकल टेस्ट अँड फिजिकल टेस्ट आपल्याला परफॉर्म करायचे. हे कोग्नोसीचं प्रॅक्टिकल आहे आपलं.